श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तुळशीचे लग्न कसे करावे, अगदी साधी आणि सोपी पूजेची पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे. तसेच पूजेमध्ये साहित्य कोणते लागेल, कोणत्या गोष्टी या पूजेसाठी आवश्यक आहे, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, तसेच या दिवशी कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपले आयुष्य हे सुखकर होईल, तसेच आर्थिक टंचाई देखील दूर होईल. ज्याच्या घरामध्ये तुळस आहे त्या व्यक्तींनी तुळशीचे लग्न हे अवश्य करावे. तसेच ज्यांना विवाहामध्ये अडथळे येत असतील तर त्यांनी देखील तुळशीचे लग्न हे करावे. तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते. भगवान विष्णू आषाढी एकादशीनंतर 4 महिने निद्रा अवस्थेत असतात, म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. या काळात कोणतेही शुभ कार्य, लग्न समारंभ सहसा करू नये अशी मान्यता आहे. कार्तिकी एकादशीला म्हणजेच देव उठणी एकादशीला भगवान विष्णू निद्रा अवस्थेतून पुन्हा जागे होतात आणि शुभ कार्यांना, लग्न समारंभांना सुरुवात केली जाते. कार्तिक एकादशीच्या दिवसापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुळशी विवाह पार पडतात. तर तुळशीच्या लग्नासाठी कोणते साहित्य घ्यायचे आहे ते पहिल्यांदा जाणून घेऊया. आपण एक नारळ घेतलेला आहे, तसेच विड्याची पाने देखील घेतलेली आहे. तुम्ही अगदी आंब्याची पाने घेतली तरी पण चालेल. आपल्याला एक लाल चुनरी घ्यायची आहे, तसेच 2 मंडवळ्या घ्यायच्या आहे. गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे, तसेच बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे. तुमच्याकडे शालिग्राम असेल तर शालिग्राम हा जरूर घ्यावा, कारण की तुळशीचे लग्न हे शालिग्राम सोबत केले जाते. शालिग्राम नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीसोबत देखील तुळशीचे लग्न हे करू शकता. त्यानंतर आपण ओटीचे सामान घ्यायचे आहे. तसेच या पूजेमध्ये आवळा आणि चिंच खूप महत्त्वाची आहे. या दिवशी तुम्हाला आवळा आणि चिंच भेटली तर आवळा आणि चिंच आवर्जून घरी आणावी. तसेच पूजेमध्ये शृंगारामध्ये आपल्याला 16 शृंगार साहित्य घ्यायचं आहे. मग बांगड्या, काजळ, टिकली, तुम्हाला जे पण साहित्य भेटेल ते साहित्य तुम्ही आवर्जून घ्यावे. जर हे साहित्य 16 शृंगार आपण पूजेमध्ये जर घेतले तर पती पत्नीमध्ये प्रेमाचे आणि सलोख्याचे नाते हे टिकून राहते. तसेच विवाह जमण्यामध्ये देखील अडथळे येत नाही. त्यानंतर मी वस्त्रमाळा देखील घेतलेली आहे. आपल्याला या विवाहासाठी हळद देखील लागणार आहे. मग तुम्ही हळकुंडाची बारीक करून हळद देखील घेऊ शकता किंवा दुसरी हळद घेतली तरी पण चालेल. त्यानंतर आपल्याला अक्षदा घ्यायच्या आहे. अक्षदा घेताना अखंड घ्याव्या. मग तुम्ही त्या अक्षदा रंगीत केल्या तरी पण चालेल. तसेच कुंकू देखील घ्यायचे आहे. आपण पूजेसाठी थोडीशी फुले देखील घ्यायची आहे. तसेच आपण एक कलश भरून घ्यायचा आहे. कलशामध्ये आपल्याला नाणं आणि सुपारी टाकायची आहे. त्यानंतर मी एक अंतरपाट घेतलेला आहे. तर अंतरपाट घेताना त्यावरती आपण स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. मग ओल्या कुंकवाने तुम्ही स्वस्तिक काढून घेऊ शकता. त्यानंतर आता तुळशीचे रोपटे आपल्याला लागणार आहे. तुमच्या घरामध्ये जी पण तुळस आहे ती तुळस आपल्याला लग्नासाठी घ्यायची आहे. तसेच या दिवशी तुम्ही नवीन तुळस देखील खरेदी करू शकता. त्यानंतर आपल्याला 4 उसाचे खांब लागणार आहे की जे मामा म्हणून उभे राहतात. तुम्ही 4ही साईडनं 4 हे उसाचे खांब लावावे. काही ठिकाणी याला वाढी देखील बोलतात. तुमची जर तुळस मोठी असेल, मोठ्या कुंडीमध्ये असेल तर तुम्ही बाहेरच तुळशीचा विवाह केला तरी पण चालेल. त्याच ठिकाणी तुम्ही तुळशीला अगदी साडी देखील नेसवू शकता किंवा तुळशीचा शृंगार देखील आपण तेथेच करू शकता. आणि जर तुमची छोटी तुळस असेल तर तुम्ही एखाद्या कुंडीला सजवून त्यामध्ये देखील तुळस ठेवू शकता. आणि या पूजेमध्ये शक्यतो लाल रंगाचा वापर जास्तीत जास्त करावा. त्यानंतर सफेद उपरणं घेतलेला आहे. त्यावरती आपण स्वस्तिक काढून घेतलेले आहे. जो कलश घेतलेला आहे त्यावरती देखील आपण स्वस्तिक हे काढलेलं आहे. आता आपण एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाट देखील घेऊ शकता. तर एका साईडला चौरंग ठेवायचा आहे. त्यानंतर छोटा चौरंग मी दुसऱ्या साईडला ठेवलेला आहे. त्यावरती मी तुळशीचे रोपटे ठेवणार आहे. आपण हे ऊस घेतलेलं आहे ते 4ही साईडनं 4 लावायचे आहे. मग तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये देखील ठेवू शकता, पण ते बॉटलमध्ये सहजासहजी उभे राहत नाही. मग तुम्ही अशा प्रकारे बाजरी किंवा गहू त्यामध्ये टाकू शकता आणि मग ते सहजरित्या उभे राहतील. अशा प्रकारे आपला मांडव तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. मग मी अक्षदा ठेवलेल्या आहे त्यावरती दिवा प्रज्वलित करणार आहे. तसेच दुसऱ्या ठिकाणी अक्षदा ठेवल्या तिथे आपण कलश हा ठेवणार आहे.
यावर्षी कार्तिक एकादशी 23 नोव्हेंबरला साजरी होणार आहे. कार्तिक शुक्ल द्वादशीपासून तुळशीचे लग्न लावतात. तुळशीचे लग्न 24 नोव्हेंबरपासून सुरू होतील ते 27 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे तुळशीचे लग्न लावले जातील. मग तुम्ही या दिवसांमध्ये तुळशीचे लग्न हे लावू शकता. तर आता मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे. आपण दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे. आता आपण कलश प्रस्थापित करणार आहोत. तर तुम्ही तांब्याचा तांब्या घेऊ शकता किंवा साधा तांब्या घेतला तरी पण चालेल. तांब्या घेतल्यावरती तांब्यावरती प्रथम स्वस्तिक काढून घ्या. त्यानंतर तांब्यामध्ये सुपारी तसेच एक नाणे आणि हळदी कुंकू तसेच फूल हे अर्पण करावे. त्यानंतर आपल्याला आंब्याची पाने किंवा विड्याची पाने घ्यायची आहे. मग तुम्ही 5 पाने किंवा 7 पाने देखील घेऊ शकता. त्यावरती आपल्याला एक नारळ देखील ठेवायचा आहे. नारळाला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर फूल देखील अर्पण करायचं आहे. तुळशीचा विवाह हा भगवान विष्णूसोबत तसेच शालिग्राम सोबत केला जातो. मग तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीसोबत देखील हा विवाह करू शकता. त्यानंतर आता मी गणपती बाप्पाची मूर्ती घेणार आहे. गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेतली तरी पण चालेल. त्यानंतर मी 2 पाने घेतलेले आहे. एकावरती आपण गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी ठेवणार आहोत तर दुसऱ्यावरती आपण बाळकृष्णाची मूर्ती ठेवणार आहोत. त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे. अक्षता ठेवल्यावरती अक्षदांवरती हळदी कुंकू हे अर्पण करून घ्यायचं आहे. आता आपण गणपती बाप्पाला अभिषेक घालणार आहोत. तर गणपती बाप्पाला अभिषेक घालताना तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक घालू शकता किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक घालावा. अभिषेक घालताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे. किंवा तुम्ही गणपती अथर्वशीर्ष देखील पठण करू शकता किंवा श्रवण देखील करू शकता. तुळशीचे लग्न का करतात ते जाणून घेऊया. रुंदा नावाच्या एका मुलीचे लग्न असुरांचा राजा जालंधराशी लावण्यात आला होता. दृष्ट जालंधराला नष्ट करण्यासाठी रुंदेची पतिव्रता मोडीत काढणे गरजेचे होते. म्हणून भगवान विष्णूने जालंधराचे रूप घेतले आणि तिची पतिव्रता मोडीत काढली. भगवान शंकरांनी असुरांचा राजा जालंधराचा पराभव केला. मात्र रुंदाला जेव्हा सत्य समजले तेव्हा तिने भगवान विष्णूला शालिग्राम नावाचा दगड होण्याचा शाप दिला. भगवान विष्णूने रुंदेला तुळशीच्या वनस्पतीमध्ये रूपांतरित केले आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. तुळशी विवाहानंतर तुळशीला दैवत्व प्राप्त झाले. आता आपण बाळकृष्णांना अभिषेक घालणार आहोत. तर अभिषेक घालताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. तसेच तुम्ही या दिवशी विष्णू सहस्रनाम किंवा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम जरूर पठण करावे किंवा पठण करणे शक्य नसेल तर श्रवण तरी आवर्जून करावे. आता आपण बाळकृष्णाला कपडे देखील घालून घेणार आहोत. वस्त्र घातल्यानंतर आपण बाळकृष्णाची मूर्ती पानावरती ठेवणार आहोत. आपल्याला जेवढा साज करता येईल तेवढा साज आपण करावा. आपले जेव्हा लग्न असते तेव्हा आपण भरपूर साज करतो. त्याच प्रकारे आपण तुळशीचे लग्न असताना देखील साज हा आवर्जून करावा. तसेच आपण फेटा देखील घालून घेतलेला आहे. तुमच्याकडे बासुरी असेल तर बासुरी देखील ठेवावी. कानातले असतील तर कानातले देखील बाळकृष्णाला तुम्ही आवर्जून घालावे. हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य, तुळशीचे पान घातलेले पाणी मस्तकावर धारण केले तर गंगा स्नानाचे पुण्य आणि मृत्यूवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठाचे पुण्य लाभते अशी मान्यता आहे. तुळशीचे लग्न लावणाऱ्याला कन्यादानाचे पुण्यही प्राप्त होत असते. त्यामुळे आपण तुळशी विवाह हा जरूर करावा. आपल्याला तुळशीचे लग्न लावायचे आहे त्यामुळे बाळकृष्णाचे तोंड हे पश्चिमेकडे करून ठेवावे. इथे आपण तुळस ही ठेवणार आहोत. तर तुळशीला तुम्हाला जेवढा साज घालता येईल तेवढा साज हा घालावा. तुळस जर मोठी असेल तर तुम्ही साडी देखील घालू शकता. तर मी कुंडीला अशा प्रकारे साडीचा थोडासा पीस लावून घेतलेला आहे. त्यानंतर त्यावरती तुळस ही ठेवलेली आहे. आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने देखील तुळशीचे लग्न हे लावू शकता. प्रत्येकाने घरात तुळशीचे लग्न आवर्जून केलेच पाहिजे.
पाहिजे। त्यानंतर आपल्याला तुळशीला थोडेसे पाणीही घालायचे आहे। तुळशीला पाणी घातल्यानंतर आपण तुळशी मातेला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचे आहे। तुळशी मातेचा जेवढा साज शृंगार करता येईल तेवढा साज शृंगार आपण करायचा आहे। तुळशी मातेला मंगळसूत्र देखील घालायचे आहे। तुमची जर तुळस मोठी असेल तर तुम्ही जोडवी तसेच नथ आणि बांगड्या देखील तुळशीला घालू शकता आणि जर तुळशीचे रोपटे छोटे असेल तर तुम्ही तुळशीच्या खालीच ह्या सर्व वस्तू ठेवल्या तरी पण चालतील। काही जण खाली डबा ठेवतात आणि त्यावरती तुळशीची कुंडी देखील ठेवतात। तुम्ही पण तशा प्रकारे कुंडी देखील ठेवू शकतात किंवा अशा सोप्या पद्धतीने देखील पूजा करू शकतात। त्यानंतर आपल्याला लाल चुनरी घ्यायची आहे, ती वरून तुळशीवरून ठेवायची आहे। तुम्ही चुनरी घेताना छोटी चुनरी घ्यावी, कारण की तुळशीचे रोपटे छोटे असते त्यामुळे तुळस ही मोडणार नाही। अशा प्रकारे आपण चुनरी ही ठेवायची आहे। चुनरी ठेवल्यानंतर जे पण काही साज शृंगाराचे साहित्य आहे ते देखील आपण ठेवू शकता। यामध्ये जर 16 शृंगार ठेवले तर पती पत्नीमधील मतभेद देखील दूर होतात, तसेच विवाह देखील लवकर जुळून येतो। आपण हिरव्या बांगड्या देखील आवर्जून ठेवायच्या आहे। तुमच्याकडे जे पण साहित्य आहे ते तुम्ही ठेवावे। तसेच आपण ओटी देखील भरणार आहोत, मग तुम्ही खण देखील ठेवू शकता किंवा एखादी नवीन साडी देखील आपण ठेवू शकता। त्यावरती आपल्याला ब्लाउज पीस देखील ठेवायचा आहे। त्यानंतर ही तुळशीची पूजा जेव्हा करत असतो तेव्हा आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे। तर तो मंत्र असा आहे की तुळशी श्री महालक्ष्मी विद्या विद्या यशस्विनी धर्म्या धर्मानना देवी देवी देव मनः प्रिया लभते सुतराम भक्ती म्हणते विष्णू पदम लभेत तुळसी भू महालक्ष्मी पद्मिनी श्रीहरिप्रिया। असा अगदी साधा आणि सोपा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता। यूट्यूबवरती तुम्हाला याचा देखील व्हिडिओ मिळून जाईल। त्यानंतर आपण पूजेचे साहित्य सर्व ठेवून घेतलेले आहे। आता आपण जी मंडवळी आहे ती ठेवून घ्यायची आहे। मग तुम्हाला तुळशीपाशी जागा असेल तर तिथे देखील ठेवू शकता किंवा तुळशीच्या खाली देखील आपण ही मंडवळी ठेवायची आहे। ज्यावरती महालक्ष्मीचा फोटो आहे ती मंडवळी आपण तुळशी मातेला ठेवायची आहे। तसेच ज्यावरती गणपती बाप्पाचा फोटो आहे ती मंडवळी आपण बाळकृष्णाजवळ ठेवायची आहे। जर तुमच्याकडे शालिग्राम असेल तर शालिग्राम समोर ही मंडवळी आवर्जून ठेवावी। त्यानंतर आपल्याला आता हळद लावायची आहे। हळद थोडीशी ओलसर करून घ्यायची आहे। थोडेसे पाणी त्यामध्ये टाकायचे आहे। प्रथम आपण हळद नवरीला लावत असतो, मग आपण तुळशी मातेला थोडीशी हळद लावून घ्यायची आहे। हळद लावताना खालून वरती हळद लावायची आहे। अशा प्रकारे 5 वेळा आपण तुळशी मातेला पहिल्यांदा हळद लावून घ्यायची आहे। त्यानंतर आपण बाळकृष्णांना हळद लावणार आहोत। बाळकृष्णांना देखील हळद लावताना आपण जी तुळशी मातेला हळद घेतली होती तीच हळद आपण बाळकृष्णांना लावायची आहे। तेव्हा बाळकृष्णांना हळद लावताना देखील आपण खालून वरती हळद ही लावायची आहे। शालिग्राम असेल तर शालिग्रामला देखील अशाच प्रकारे आपण हळद लावायची आहे। आता आपली हळद लावून झालेली आहे। आता आपण एक सफेद उपरणे घ्यायचे आहे आणि आपल्याला विवाहाच्या मंगलाष्टका देखील म्हणायच्या आहे। तुम्हाला जर मंगलाष्टका येत असतील तर तुम्ही देखील म्हणू शकता किंवा तुम्ही यूट्यूबवरती देखील लावून देऊ शकता। आपण जेव्हा हा तुळशीचा विवाह करत असतो तेव्हा घरातील सर्व व्यक्तींनी उपस्थित राहणे गरजेचे आहे आणि आपण जेव्हा विवाह म्हणजेच मंगलाष्टका म्हणणार आहोत तेव्हा आपल्याला अक्षदा देखील टाकायच्या आहे। अशा प्रकारे आपल्याला उपरणे हे ठेवायचे आहे। मग एका साइडने एका व्यक्तीने उपरणे धरावे आणि दुसऱ्या साइडने दुसऱ्या व्यक्तीने उपरणे हे पकडावे। मग तुमची तुळस जर बाहेर वृंदावनात असेल तर तिथे देखील तुम्ही तुळशीचा विवाह हा पार पाडू शकता किंवा गॅलरीमध्ये तुळस असेल तर तिथे देखील तुम्ही हे आयोजन करू शकता आणि तिथे विवाह हा पार पाडू शकता। हा विवाह झाल्यानंतर आपण नैवेद्य म्हणून देखील पुरणाचा नैवेद्य ठेवू शकता किंवा एखादं स्वीट देखील ठेवू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।